अगं तुला माहित नाही काय, लक्ष्मीला बोर्डिंगला पाठवलेत. होय, बोर्डिंग? हा, त्या रम्याचा टुसको फुटले ना म्हणून पाठवलं तिला. खरंच की काय? अजिबात नाही. पण गावातही तसं म्हणाल्यात. खोट आहे. उलट मला 8 दिवस कॅम्पला पाठवत आहेत. लई मज्जा असणार बघ तिथं. खरंच? हो. काय मजा, थापाडे तिला शिक्षा म्हणून पाठवल्यात बोर्डिंगला. डोक्यात ताप झाला हिचा, गेली तर आपल्यालाच बरं आहे. अरे असं काय बोलताय तुम्ही? तुमची दोस्त आहे ना वही? हा, असं बोलताय तो दोस्ताला? राणादा खुलाई है. गपरे. चला निघा आता, आम्हाला बी निघू द्या. चला. पहिली आहे देवाची म्हणून सोडतोय तुम्हाला. माझी 3री वेळ येऊ दे, मग धावतोच तुम्हाला. मग धू की धू. ए गप्पस की बाई. ए चला निघा तुम्ही, चला. लक्ष्मी, अरे वा, भारीच की. लक्ष्मी, इकडे लय काय काय खेळायला असणार बघ, तुला लय मजा येणार. मला नाही राहायचं इथं. लक्ष्मी असं काय करतीस? तू मस्तपैकी राहून जाऊ अंजली बाईशी, मग त्या तुला कायच बोलणार नाही. हं? लक्ष्मी, बाकी पोरं बी आलेत की. लक्ष्मी, आता मला बी वाटायला लागले बघ. मी अंजली बाईसनी एकदा समजावू काय? की नाही समजणार. ऐक की लक्ष्मी, आपण एक काम करू. तू आहे की नाही लय रड, म्हणजे अंजली बाई पागळतील बघ. ती नाही पागळणार. त्याच्यापेक्षा आपण एक काम करू, मी राहतो इथंच. ऐक की, पण तुझ्या मनात नसताना उगा कशाला? असू दे, करतो मी सहन. अगं बरं ठीक आहे, तू राह इथं, पण त्याआधी मी समजा बघणार राहण्याखाण्याची सोय. चल. नमस्कार. आपल्या सर्व पालकांचे आज या व्यक्तिमत्व शिबिरामध्ये सहर्ष स्वागत. आले का सगळे? हो आले सगळे. ज्यांनी ज्यांनी नाव नोंदवले ते सगळे आले? हो आले. गुड. तर आपण करूया सुरुवात. नमस्कार, मी तेजस्विनी. मी गेली 4 वर्ष सरांच्या सहकार्याने व्यक्तिमत्व विकास शिबिर घेते. या शिबिरात आम्ही मुलांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतो आणि त्यासाठी आम्ही एक टाइम टेबल केलेलं आहे. इकडे बी टाइम टेबल? काही म्हणालात का तुम्ही? नाही काय नाही, तुमचं चालू द्या. ओके, तर आता मॅडम आपल्याला टाइम टेबल सांगते. सकाळी 6 वाजता उठणे, मग योगा, एक्सरसाइज, 8 वाजता ब्रेकफास्ट, 9 ते 10 वेगवेगळ्या विषयांवर लेक्चर्स, 10 ते 11 कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट, 11 ते 12 मुलांचे डिस्कशन्स, 12 ते 2 मध्ये जेवण आहे, 2 ते 4 हँडक्राफ्ट्स, 4 ते 5 वेगवेगळे गेम्स आहेत, मग 5 ते 6 ब्रेक आहे, 6 ते 9 मुलांकडून वाचन आहे आणि 10 वाजता झोपायचं. नाही, 1 मिनिट. एवढं समजा एका दिवसात? अहो एवढीशी पोरांना तुम्ही काय काय करायला लावणार आहे? सर, त्याशिवाय त्यांचं व्यक्तिमत्व कसं सुधारणार? पण काय आमच्या लक्ष्मीला टाइमात बांधायला आवडत नाही. हे बघा सर, शिस्त हा महत्वाचा फॅक्टर आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. तेव्हा वेळ ही पाळावीच लागणार. पण 6 वाजता थंडीमध्ये आमची लक्ष्मी कशी उठणार? आम्ही उठवू की, आम्ही 5 वाजल्यापासूनच सर्वांना उठवायला सुरू करणार आहोत. 5 वाजता? अहो, इथे तुमच्या लक्ष्मी बरोबर बाकी सगळी मुलंही उठणारच आहेत ना. नाही, पण आमची लक्ष्मी. सगळ्यांना सारखी ट्रीटमेंट. शिबिराचे नियम हे पाळावेच लागणार.
हा नाही एखादा अभ्यास जमला नाही म्हणजे तर आम्ही आहोत ना त्यांच्याकडून करून घ्यायला. नाही तरी बी नाही जमलं तर एखाद्याला नाही जमलं तर आमच्या मुलांना सवय नाही. माझं बी तेच म्हणणं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय तुम्ही 7 करा म्हणजे कसं पोरांची जरा झोप होईल. नाही, नियम म्हणजे नियम. मग ठीक आहे ते रातच्या 8 वाजता झोपू द्या. अहो आमच्या मुलांची झोप झाली नाही तर शिकणार कसं? हा तेच तर. अहो थंडीमध्ये लवकर उठल्यावर पोरांची तब्येत खराब झाली म्हणजे आमच्या मुलांना सकाळी उठायची सवय नाही. आमच्या मुलांना थंडी सहन होत नाही हो. ठीक आहे ठीक आहे, 6 ऐवजी 7 वाजता उठवतो मग तर चालेल. हा हो हो. हो चालेल चालेल. आणि तुम्ही प्लीज शांत राहा. असं कसं शांत राहणार. आता मला सांगा आमची पोरं आता इथे राहणार म्हणजे आम्ही प्रश्न विचारणार का नाही. काय हो बरोबर का नाही. होय बरोबर आहे. हो बरोबर आहे बरोबर. हा विचारलंच पाहिजे. ठीक आहे विचारा प्रश्न. बरं ते राहण्या खाण्याची सोय कशी. उत्तम. कशावरनं. आता तुम्ही त्याचेही पुरावे मागताय का. माझा दादा पोलीस आहे. पुरावे असल्याशिवाय खात्रीच होत नाही त्याची. आणि खातर जमा केल्याशिवाय आम्ही आमच्या पोरांना इथं कसं राहायला देऊ. काय बरोबर का नाही. होय होय एकदम बरोबर आहे. बरोबर आहे. मग ठीक आहे, मग तुम्ही माझ्या बरोबर चला आणि खातरजमा करून घ्या आणि सगळ्या पालकांनाही सांगा. चालेल. मॅडम मी यांना दाखवून येते, तोपर्यंत तुम्ही सगळ्यांच्या सह्या घ्या. सर आले. चला. चल लक्ष्मी. मी पुन्हा एकदा आपल्याला टाइम टेबल रिपीट करते. या रूम्स आहेत. हे मुलांचे बेड. अगं खाली उतर खाली उतर लागेल की. हो ते डेकून नाहीत ना. ओ ढेकणं कशी असतील बघा ना, किती स्वच्छता आहे. कशी होतील ढेकणं. काय स्वच्छता असली तरी डास होतात बघा. डासांचं काय मला माहिती आहे ना. आता 7 पसरले ते. मच्छरदाणीची सोय करू आम्ही. बरं ते चादरी धुतल्यात काय का मागच्या शिबिराच्याच आहेत. अहो परवाच सगळं धुवून आणलेलं आहे. गाद्या घरी बी मिळतात. शिबिर म्हणून असं काहीतरी राहण्यासाठी नवीन पाहिजे की. काय अपेक्षित आहे बाळ तुला. म्हणजे असं तंबू मध्ये पिकनिक आणि तसं काहीतरी. अजिबात नाही लक्ष्मी. अगं थंडी पडल्या बाहेर. अगं तंबू मध्ये किड्या मुंग्या शिरल्या म्हणजे त्या पिढीस तू काय आहे. तू मस्त इथंच राहा हे चांगलं आहे. पण शिबिर म्हणून काहीच वेगळं नाहीये. लक्ष्मी हे बघ तू शिबिर झाल्यावर परत आलीस की नाही तर आपण आपल्या मळ्यामध्ये तंबू टाकून राहू. आता इथं तू एकटी आहेस ना तेव्हा इथं सुरक्षित राहा. पण एकटी कुठे आहे मी. बाकी समधी पोरं बी आहेत की इथं. तू आता इथंच राहा. अजून तुझी ओळख कुठे झाली कोणासंगत. त्यात काय अवघड. 2 मिनिटात दोस्ती करून येतो बघ. 2 मिनिटांमध्ये दोस्ती होत असते वय. होणार. मी धावतोच तुला. ए लक्ष्मी लक्ष्मी थांब. लक्ष्मी ए लक्ष्मी थांब लक्ष्मी. हा बुवा राणा कुठं आहेस. आहे की इथंच आहे. आज सुट्टी नाही ना हो तुझी. नाही अर्ध्या तासामध्ये पोहोचतोय. अरे लवकर ये, नाहीतर तोडकर साहेब मेमो देतील तुला. आधीच ते तुझ्यावर वैतागलेला असतात. ये लवकर ये लवकर. होय तुमचं झालं असेल तर फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करूयात का. नाही ते जेवणाची सोय तेही बघायचंय. अहो, ते तर महत्वाचं आहे. चला दाखवते. या हे आमचं किचन. भांडी नीट धुताय ना व. हो धुतल्याशिवाय जेवण कसं बनवणार साहेब. आणि जेवणामध्ये काय काय असतंय. चपाती भाजी भात आमटी. नाही काय आहे आमच्या लक्ष्मीला चपाती जास्त चालत नाही. ती भाकरी खात असते. आणि बघा नाश्त्यामध्ये तिला दूध 1 फळ आणि जेवणामध्ये तिला बघा भाजी दही आणि भाकरी हे लागतंय बघा. आणि हा पालेभाजीमध्ये मेथी आणि तांदळाचं तिला लागतेच लागते. आणि आम्ही समजा तिला सेंद्रिय देतोय ते औषधं फवारलेलं एक बी नाही तेव्हा तेवढी काळजी ठेवा. अहो साहेब एवढं सगळं करायचं तर मला दिवसात इथं धावं लागेल. आता बारक्या पोरांसाठी एवढं करायला पाहिजे का नको. अहो मॅडम तुम्ही तर सांगा. अहो हे घर नाहीये, कॅम्प आहे. तिथे सगळ्यांसाठी सारखंच बनवलं जातं आणि केव्हा कधी काय द्यायचं ते आम्ही ठरवणार. इथं मुलांना लाड करण्यासाठी नाही तर त्यांना शिस्त लावण्यासाठी आणि त्यांचं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी इकडे पाठवतात. नाही हे समजा ठीक आहे पण काय आमच्या लक्ष्मीला हे समजा जमत नाही.
हे बघा, नियम हा नियम आहे, इथं आमची शिस्त चालणार. तेव्हा तुम्ही चला आता, आणि मुलींनी काही तक्रार केली तर बघू आपण. चला आता. हा बुवा. होय होय होय, येतोच आहे. नाही नाही, पोचतो लगेच. होय, आलो लगेच. हा. तुझं नाव काय? रमेश. काल मी एका रमेशला मारलं म्हणून आईने मला इथं पाठवलं. लक्ष्मी, काय ग, काय करेल? हे बघ राधा, 2 मिनिटात डोस बनवले. अरे वा, भारीच की. बरं, तुमचं नाव सांगा पटापट. तेजस्विनी, रमेश, अभिनव, काव्या, परी, श्रावणी. वा. हा, आता एक सांगतोय, आमच्या गोडलीची म्हणजेच आमच्या लक्ष्मीची कोणी खोड काढायची नाही. तुम्ही काय काय आगाऊपणा केला सा म्हणून तुम्हाला इकडे पाठवलंय. आम्ही शिकायला आलो इथं. होय काय? म्हणजे काय बी खोड न काढता तुम्हाला इकडे पाठवले. बरं ठीक आहे, तरी बी सांगतोय, आमच्या लक्ष्मीची कोणी बी खोड काढायची नाही. आणि जर खोड काढली तर मी पोलिस आहे, डायरेक्ट आत टाकेन. दादा, तर तू असाच घाबरवलंस तर कोणीच नाही बोलणार माझ्याशी. मी काय म्हणतो, जाऊ दे की आपण अंजलीबाईंना फोन करून सांगून टाकूया. इकडे काय बी सोय नाही, तर जाऊया परत. नाही, मी राहतो इथं. आई मला परत ओरडे. अच्छा, म्हणजे तुला तिथं राहायचंय वय? हा, इथं लई मजा येणार बघ. चला, सगळ्या पालकांनी आता निघालात तरी चालेल, कारण आम्हाला लगेच कॅम्प सुरू करायचा. नीट राहशील ना? वा, तुम्हाला कळलं नाही का अजून? जातोय. काळजी घे. चल. काहीच करू नको. चला. हा, बोला की अंजलीबाई. हा, हॅलो, पोहोचलात का तुम्ही? होय, निघालो आता. राजलक्ष्मी कशी आहे? काही दंगा नाही ना केला तिने? मी काय म्हणतो, आपण परत एकदा विचार करूया काय? लक्ष्मीला असं एकटं ठेवणं बरोबर वाटत नाही हो. आपण घरी शिकवू की तिला? नाही नाही, नको नको. जरा बाहेरच्या वातावरणात राहिली ना तर तिला जास्त लवकर समजेल. मी काय ऐकूनच घ्यायला तयार नाही झाले बघा. बरं, आपण सांगून ठेवते, तिची काय कंप्लेंट आली तर तिला लगेच घेऊन यायचं. अहो, आता सुरू व्हायच्या आधीच तिच्या परत आणण्याच्या गोष्टी नको. बरं, ठेवतो फोन. मला पोलीस स्टेशन मधून फोन यायला लागले. बरं बरं, ठीक. विसरलोच मी, तुझ्यासाठी चिक्की येऊन ठेवली होती. तुला आवडते ना? तू कधी आणलीस? सकाळच्यालाच घेतली होती. तुम्ही गेला नाहीत का अजून? नाही, निघतोच आहे. पण एक सांगतोय, लक्ष्मीची काय तक्रार आली तर याद राखा. तर काळजी घे. येतो. काटा. चल लक्ष्मी. युवराज, आता भारी चानस घावलाय. ती कडक लक्ष्मी नाही तर समद्यांकडनं लाड, कोड, कौतुक, हाऊस माऊस पुरवून घ्या. सवयच लावा समद्यासनी तुमचं लाड करायची. हा, अजून काय? नाही, मम्मीने एवढं सांगितलं. युवराज, दररोज असं उशिरा उठून चालणार नाही हा बाळा. रोज सकाळी लवकर उठायचं, व्यायाम करायचा, अभ्यास करायचा, शाळेत जायचं. हे घे नाश्ता. मला नको. का नको? मला व्यायाम बी करायचा नाही आणि अभ्यास बी करायचा नाही. अरे, असं करून कसं चालेल? असं केलंस तर पुढे कसं व्हायचं मग तुझं? पुढे आयुष्यात कसं होईल म्हणजे? आवतायचं पुढे जाऊन युवराजला थोडी ना नोकरी करायची. आता एवढ्या मोठ्या इस्टेटीचा मालक आहे म्हणल्यावर नोकरीची काय गरज आहे? आणि नोकरीची गरज नाही म्हणल्यावर शिकायची काय गरज आहे? आणि शिकून युवराज लक्ष्मीसारखा आगाऊपणा शिकलं तर मग परत युवराजसाठी लक्ष्मीसारखं कॅम्प हुडकाय लागल. अहो, काही काय बोलताय तुम्ही? युवराज, असं काही नसतं. शाळा शिकायची, अभ्यास करायचा असतो. हा, मला नाही शिकायची. गरज काय शिकायची? या एसटीडीचा मालक आहे मी. तुम्ही उगाच काहीही शिकवू नका त्याला. अहो, म्या नाही, मम्मी म्हणते ते सांगितलं. युवराज, आपण यावर नंतर चर्चा करू. आधी तू नाश्ता करून घे. मी नाही खाणार. भरवा त्याला. काय रे,
भूक नाही काय? अरे लक्ष्मी नाही त्यावर भाव मिळायला लागला ही की सूरज भाऊजी, लक्ष्मी असतानाही मी कधी युवराजकडे दुर्लक्ष नाही केलंय. दोघही सारखेच आहे. भाऊ तसं नाही वहिनी, मी नुसतं चिडवायला हो. हे दर खा गप. मला नाही खायचं. का? मी व्यायाम बी करणार नाही आणि शिकणार बी नाही. शिकणार नाहीस तर काय मजुरी करणार आहेस काय मग? मी का जाऊ? मी मला काय घेतला? मालकपणात भूत कुणी घातलं याच्या डोक्यात कुणाच ठाऊक. काय मालक बिलक नाहीस तू. आणि हे बघ खरंच मजुरी करायला पाठवीन मळ्यात मी सांगून ठेवतो आधीच. धर का गप. मला नाही खायचं. युवराज, जरे बाळा असा हट्ट नाही करायचा. खाऊन घे बरं. नाही खाणार. अरे युवराज ऐकून घे. काय युवराज मालक काय म्हणताय? मामा नमस्कार. नमस्कार. चंदाताई, पाणी आण. मग कसं काय चाललंय? खुश आहेस ना बाबा तुझ्या घरात? आहे की खरं लय आठवणीपणा करतो यू. बारकं पोर चालेल. नाही, पण तो सगळा राग जेवणावरच काढतो ना. मग अशानं त्याच्या तब्येतीचं नुकसान होणार. काय हो? अरे तुझ्यासाठी चांगलं खायला घेऊन आली तुझी चुलती, तू नाही म्हणतोस ना? हा? ते काय नाही, गपगुमान खायचं. काय रे? कसला राग आला एवढा? शाळेला जायचं नाही म्हणतोय. हो ना, आता तुम्हीच सांगा, शाळेत न जाऊन चालणार आहे का? शाळेला तर जायलाच पाहिजे. युवराज काय ऐकतोय मी? का नाही जात शाळेत? मला शाळेला जाऊ वाटत नाही. तर जावं वाटत नाही असं म्हणून कसं चालेल? ते काय नाही, उद्यापासून शाळेला जायचं. हा, तू 2 मिनिटात ऐकलंय. आम्ही सांगाल तो काय झालं तरी. जाऊ द्या ना भाऊजी, त्यांनी शाळेत जाणं महत्वाचं आहे आपल्यासाठी. बर, तुमचं काय सुरू सध्या? माझं ते कायच नाही, माहित आहे आम्हासनी. मी काय म्हणतो सूरजराव, एकदा येऊन भेटा की आम्हासनी. दोघं मिळून काहीतरी करू. तुम्हाला बिझनेसची आवड आहे आणि आम्हाला बिझनेस मध्ये चांगले आणि विश्वासू माणसं पाहिजे. दोघांची कामं होतील. येत आहे ना वा? चालेल ना, म्हणजे सूरज भाऊजींना काही हरकत नसेल तर. होय टाकतो, चक्कर टाकतो मी. बरं, राणा कुठे दिसत नाही? ड्युटीवर गेले. हा, कामाच्या बाबतीत राणा पहिल्यापासूनच प्रामाणिक आणि वक्तशीर आहे. अहो, बाहेरच्या जगात चांगलं नाव आहे त्याचं. अंगात धाडस होतच पहिल्यापासून, पण पोलिसात गेल्यापासून लई पराक्रम गाजवायला लागले. चांगलंय. बरं, तुम्ही असे उभे का? बसून घ्या ना, मी चहा आणते. होय. सूरज भाऊजी या की या. बुवा बुवा बुवा, आज एक खुश खबर आहे. खुश खबर. काय बदली झाली तुमची? घालवायलाच बसलाय का मला? नाही साहेब, मी रिटायरमेंटची आणि तुम्ही बदलीची वाट बघताय म्हणून म्हटलं. त्या मारेकऱ्यांची टीप लागल्या. राणा कुठं आहे? राणा कुणी टीप दिली साहेब? निनावी फोन आला होता, पण राणा कुठं आहे? राणा हो, निनावी फोनचं काय खरं नसते साहेब. म्हणजे कसं आहे, विमानात बॉम्ब आहे, मॉलमध्ये बॉम्ब आहे, असं काय पण सांगितलेलं असते. आपण खात्री झाल्याशिवाय लक्ष द्यायचं नसते साहेब. बुवा मी विचारतोय राणा कुठं आहे? साहेब तुम्ही चिडू नका. साहेब तुम्ही बसा इथं, बसा. तुम्ही बीपीची गोळी घेतली का साहेब? रुपाली पाणी आण, साहेबांना गोळी घेऊ द्या. साहेब तुम्ही शांत बसा, चिडू नका, अजिबात चिडू नका. हा, रुपाली पाणी आण. हा घ्या. रुपाली, राणा कुठं आहे? तो नाही आला अजून. बुवा तुम्ही पाठीशी राहताय राणाच्या? नाही साहेब, असं काय नाही साहेब. जैन सर, किती उशीर? इतका वेळ का झाला? ते मी साहेब. काय ते हे राणा, परत असा उशीर झाला तर मी मेमो दे ना तुला, सांगून ठेवतो. सांग साहेबांना उशीर का झाला. ते जाऊ दे आता. ती टीप मिळाली, ती खबराकडनं ती टीप घे आणि ताबडतोब त्या मारेकऱ्यांना हुडकून काढ. कुठल्या खबरी? हे अरे त्या 2 मार्कवाल्याला ज्यांनी मारलं होतं ना, त्याची टीप मिळाली.
त्या टायमाला केसची प्रगती झाली पाहिजे बघ. काय साहेब बरोबर आहे ना? सांगा त्याला बरोबर. हा ठीक आहे साहेब, मी जातो. तसं बी आता मी टेन्शन फ्री झालोय. या समध्या मागा कोण बाप आहे हे हुडकून काढणार युवराज.